गोष्ट आपलीच आहे. गोष्ट आपलीच आहे. थोड्या आठवणी मनात जपून ठेवलेल्या, थोड्या गप्पा नकळत. नमस्कार मंडळी, बापू ब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे या कार्यक्रमात तुमचे स्वागत. आज आपण भेटणार आहे अशा महिलांना ज्यांनी महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या बेंगलोरमध्ये आपली मराठी परंपरा आणि संस्कृतीचा पताका अभिमानाने मिरवला आहे. तर मंगळागौर ही फक्त खेळ, नृत्य किंवा गाणे एवढंच नाही, तर ती आहे मैत्री, ती आहे परंपरा आणि ती आहे स्त्री शक्तीचा जागर करणारी. तर आज आपण भेटणार आहे बेंगलोरच्या सखी मंगळागौर सख्यांना. चला तर मग त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया आणि मारूया त्यांच्याशी काही गप्पा. तर स्वागत करूया सखी मंगळागौर बेंगलुरू ग्रुपचं. नमस्कार. मी अमरजा मोहन. मी मागच्या 25 वर्ष बँगलोरमध्ये आहे आणि मी पुण्याची आहे. आम्ही स्नायडर इलेक्ट्रिकमध्ये ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून काम करते. मी वैशाली सावंत. आम्ही हा ग्रुप ॲक्च्युली 3 वर्षापूर्वी चालू केला आहे. मी मुंबईची मूळची. साधारण 18-19 वर्ष झाली आहेत मला इकडे. प्रोफेशनने मी बँकर होते, बट पॅशनने मी बेकर आहे. मी मानसी सोंजे. मी मूळची शिर्डीची आणि माझं सासर धुळ्याचं आहे. आणि मी मागच्या 4-5 महिन्यापासूनच बँगलोरला आले आणि मी आनंद स्वीट्समध्ये ॲज अ क्वालिटी ऑडिटर म्हणून काम करते. मी गौरांगी मंगरुळे. मी मूळची मुंबईची आहे आणि मी पण असंच एक छोटासा स्मॉल बिझनेस रन करते आणि मी ड्रेपिंग आर्टिस्ट आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया गावले. मी मूळची पुण्याची आहे, पण गेली 21 वर्ष बँगलोरमध्येच आहे. सध्या मी क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये लिडरशिप रोल कामाला आहे. आणि आता नुकतंच मी माझं पॅशन म्हणून एक अमूलचं आईस्क्रीम शॉप सुद्धा ओपन केलेलं आहे. नमस्कार, मी कीर्ती पोळ. मी मूळची पुण्याची आहे आणि गेल्या 5 वर्षापासून बँगलोरमध्ये आहे. मी IT मॅनेजर इन्फोसिसमध्ये आहे मागच्या 11 वर्षापासून. नमस्कार, माझं नाव अंकिता पवार. मी मूळची बीडची आहे आणि माहेर सासर दोन्ही बीड. मी 2-3 बिझनेस रन करते. पहिलं माझं पैठणी ज्वेलरीचा बिझनेस. माझ्या हसबंडला मी मदत करते. आमचं फर्निचरचं स्टोर आहे. नमस्कार, मी प्रणाली दिगोळ. तर मी मूळची नाशिकची आहे आणि सासर माझं मुंबई. मागच्या 10 वर्षापासून मी बँगलोरमध्ये आहे आणि बाय प्रोफेशन मी ॲज अ ऑपरेशन आणि ॲडमिन मॅनेजर म्हणून वर्क करते एका ऑर्गनायझेशन. नमस्ते, मी सुनीती मांगली. मी मूळची पुण्याची आहे आणि आता मागची 4 वर्ष झाले आम्ही इथे आलेलो आहोत, बँगलोरला आहोत. आणि सखी मंगळागौरमध्ये खरंच खूप धमाल करतो आम्ही. आणि माझं स्वतःचं असं खरवसचं बिझनेस आहे. त्या आम्ही रेस्टॉरंट्सला सुद्धा सप्लाय करतो आणि पर्सनल ऑर्डर सुद्धा देतो. खरवस हवा असेल तर इथे मिळेल. वेगवेगळ्या प्रोफेशन मधले, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या एकत्र महिला येऊन तुम्ही हे सुरू केलं. तर मग हे सुरू करण्यामध्ये थॉट प्रोसेस काय होती, कल्पना काय होती की आपण हे सुरू करावं? हे कधी डोक्यात आलं कोणाच्या? असं झालं की 2023 मध्ये आम्ही मराठीचा एक श्रावणी संध्याकाळ म्हणून एक कार्यक्रम होता. ओके. त्या कार्यक्रमामध्ये कल्चरलची जबाबदारी नेहमी माझी असते. तर आम्ही विचार केला काय करावं बरं. तर श्रावणामध्ये श्रावण आणि मंगळागौर म्हणजे हे म्हणजे सगळ्यांनाच माहित असेल त्याचं नातं. तर मग मी म्हटलं सरोज कलांत्रे म्हणून आहेत आमच्या स्क्रिप्ट रायटर, त्या मुंबईला असतात. तर त्यांच्याशी मी बोलता बोलता असंच म्हटलं, सरोजताई आपण करायचं का मंगळागौर? तर त्या म्हणाला का नाही, करूया म्हणून. तर मग कसं होणार, पण अगदी 5-6 दिवस होते कार्यक्रमाला. तर मग आम्ही म्हटलं काही नाही, मी म्हटलं होणार, काही हरकत नाही. मग त्या 5 दिवसामध्ये आम्ही साधारण एक 4.5 मिनिटाचा कार्यक्रम सेट केला आणि तो परफॉर्म केला आणि तो इतका हिट झाला की म्हणजे सगळे जे आले होते त्यांनी इतकं खूप एन्जॉय केलं. मग त्यानंतर 2023 नंतर साधारण 7 ते 8 महिने मी, सरोजताई आणि मधुरा, ती आत्ता काही कारणांमुळे नाही येऊ शकली आहे, तर त्यांनी आम्ही 6-7 वर्ष त्याच्यावर विचार विनिमय केला आणि म्हटलं याला कुठेतरी नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं. कारण का ही जी परंपरा आहे बँगलोरमध्ये बघायला फार कमी मिळते. सो आम्ही त्या हिशोबाने त्याच्यावर 7 महिने काम करून मग या सगळ्या सख्या साथीला आल्या आणि आम्ही 2024 पासून सखी मंगळागौर या ग्रुपची फॉर्मेशन केलं. तर आम्ही साधारण एक 10-12 लोक होतो पहिल्या वर्षी आणि मग ते दरवर्षी कोणी कमी होतं, कोणी कोणी वाढत राहतं. आपले जॉब प्रोफेशन सखी मंगळागौर. मग सखी हे नाव का?
ऍक्च्युली आम्ही सगळ्या एकाच मताच्या सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन एकाच उद्देशाने आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे त्याच्यासाठी सख्याच सगळे मिळून करतात म्हणून सखी हेच नाव आम्हाला एवढं छान वाटलं त्याच्यासाठी, म्हणून आम्ही आमच्या ग्रुपचं नाव सखी मंगळागौर हेच असं ठेवलं. तुम्ही म्हटलं आमचं सगळ्यांचं एक मत होतं, हे ऐकून मला थोडं हा महिलांचं एक मत पण ते असंच राहू दे, एकमतानेच पुढे जावं. मग आता आपण बेंगलोरच्या वेगवेगळ्या भागात राहतो, तुम्ही राहत असाल बरोबर. तर मग हे प्रॅक्टिस वगैरे करताना तुम्हाला, कारण आपल्याला 2 किलोमीटर जायचं असलं तरी आपल्याला कधी 15-20 मिनिट लागतात, आपण चालत लवकर जाऊ शकतो. तर मग हे तुम्ही टाइम कसं मॅनेज करता, मग तुमचं शेड्यूल काय आहे प्रॅक्टिसचं वगैरे असं? आता म्हणजे असं झालं की जसं तुम्ही ऐकलं की आम्ही सगळ्या वेगवेगळ्या प्रोफेशन मधून सगळ्या सख्या एकत्र आलोय, तसंच राहण्याचं पण आहे. बँगलोरच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही सगळ्याजणी आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला एक जो मिड पॉइंट सगळ्यांच्या संगनमताने जो निवडला आहे तो म्हणजे वैशालीचं घर, जे सर्जापूर रोडला आहे आणि त्याच्या क्लब हाऊस मध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. आता वेळेचं पण तेच बंधन आलं, त्यामुळे सगळ्या सख्या आम्ही प्रोफेशन सोबतच घरची जबाबदारी पण तेवढ्याच अस्खलितपणे सांभाळतो. त्यामुळे सकाळची वेळ ही सगळ्यांसाठीच उत्तम पडते. त्यामुळे सकाळची वेळ आणि सकाळची जी काही कामे असतात ती आटोपून आणि मनात उत्साह घेऊ अशा सगळ्या जणी आम्ही 7 वाजता सकाळी अगदी शार्प, आणि शार्प म्हणण्याचं कारण वैशाली मुंबईची आहे लोकलची सवय आणि असं 7 वाजता आम्ही सगळ्या जणी जमतो. आता तुम्ही म्हटलंय शार्प 7 वाजता वगैरे असतं, मग फक्त शार्प टाइम साठी जातात की तिकडे चांगला नाश्ता वगैरे खरं सांगते काहीच नसतं तिकडे, आणि 7 ते 9, 9:30 म्हणजे हे सगळ्या त्याच एनर्जीने काम करत असतात, म्हणजे प्रॅक्टिस करत असतो. कोणालाही काहीच मिळत नाही, फक्त पाणी घेऊन येतात या सगळ्या सगळ्या, म्हणजे तरीही त्यांचा उत्साह तोच असतो. मलाच तुमच्यातल्या एक जणांनी सांगितलेलं की हा प्रश्न विचारा, म्हणजे नेक्स्ट टाइम पासून आम्ही गेल्यानंतर बरोबर आहे, क्वेश्चन बरोबर आहे. कारण मला अशी म्हटलं तसं मन एकमेकीच्या मनातलं काय मतभेद नको, मतभेद नोटेड. कोणी विचारला नव्हता कारण मला तुमचे पुढचे प्रयोग पण बघायचे आहेत. असं नको ही शेवटचीच पॉडकास्ट मधली भेट तुमची असं नको. तुम्ही म्हणजे पहिला 3 जणी होता, नंतर तुम्ही हे वाढवलं, तर मग ते लोकांच्या पर्यंत पोहोचलात कसं की हे असं सुरू आहे किंवा कोणाला यायचं आहे? मी सोशल मीडियाचाच म्हणजे आधार घेतला, व्हॉट्सअप म्हणा किंवा अजून माउथ पब्लिसिटी म्हणा. कारण का काय झालेलं, त्याच कार्यक्रमामध्ये बाकी या सगळ्या ग्रुपने गोंधळ केला होता. म्हणजे जेव्हा आम्ही मंगळागौर केलं होतं त्यावेळेला गोंधळही केला होता, त्याच्यामध्येही भरपूर लोक होती. मग त्यांनाही आम्ही विचारलं की तुम्ही आता गोंधळ केलाय पण तुम्हाला मंगळागौरीमध्ये सहभागी व्हायचंय का, तर का नाही म्हणजे आम्ही म्हटलं की मग तसं करता करता एकमेकींशी बोलून, आणि बेसिकली एरियामधल्या मुली जास्ती सोयीस्कर होतं त्यांच्यासाठी सुद्धा ट्रॅव्हल करणं, तर मग तशा रीतीने आमची ही सुरुवात झाली. मग तुम्ही आता बोलता बोलता एकदम ह्यानी गोंधळ घातला, नंतर मला समजलं गोंधळी आम्ही मराठीचा मोठा श्रावण संध्या म्हणून मंगळागौर केलेली आणि या लोकांनी गोंधळ घातला होता. जागरण गोंधळ मग तिने मला कनेक्ट केलं, कारण त्याची कोरिओग्राफी मग मी बोलली की ओके मग जाऊया. तशी तो ग्रुप तसा एक्सपांड होत गेला. अच्छा, मला वाटलं यांनी तुम्ही सगळी तयारी करून आलात की ह्यांनी म्हणायचं मनापासून, यांचं एकदम मनातून आलं की यांनी गोंधळ घातला. ओके, आता एवढ्या जणांचा ग्रुप आहे तुमच्या, प्रॅक्टिस भरपूर होते. इव्हन आपण डान्समध्ये नॉर्मल आपण सोलो परफॉर्म करताना सुद्धा आपण सहज बोलताना सुद्धा आपलं कधी कधी फंबल होतो. मग एवढं डान्स वगैरे करताना कधी असं एखादा किस्सा की स्टेपच आठवली नाही, स्टेप विसरली वगैरे, तर मग त्यावेळेला असं एकदा रिसेंटली झालेलं की आम्ही सगळे आमच्याच ह्याच्यात म्हणजे
याच्यात गुंतलेलो की काय करायचं नेक्स्ट. आणि वैशालीताई मध्ये म्हणजे ती पुढच्या खेळाचं अनाउन्समेंट करते की साडी फुगडी चला, आणि आम्ही आमच्यातच सगळे बोलत बसलेलो होतं. त्यावेळेस मग थोडासा एक फनी मोमेंट झालेला, आणि मग थोड्या नंतर आम्हाला बोलणेही बसले पण त्याचं येणार होतं की पुढच्या प्रॅक्टिसला 7 वाजता नेमकं काय झालं. पुढच्या प्रॅक्टिस पर्यंत नाहीच, तो कार्यक्रम संपल्यावर. ऍक्च्युली ही प्रॅक्टिस घेणं किंवा सगळ्या लोकांना एकत्र आणणं हे फार कठीण आहे कुठेतरी, असं मला वाटतं. बरोबर. आणि बँगलोरमध्ये तर खूप चॅलेंजिंग पण आहे. बट वैशाली इज द ओनली पर्सन की ती ह्या गोष्टीवरती खूप कटाक्ष म्हणू शकतो आपण की 7 वाजले तुम्ही निघालात का, आम्हाला मेसेजेस येतात उठलात का, आणि सकाळी 6ला मेसेजेस असतो. गुड मॉर्निंग त्याच्यावरून समजायचं. हा बरोबर. वैशालीज मॉर्निंग. त्याची जबाबदारी पण त्याच घेतात. आला नाही मग ती directly फोन करते की कुठली आहेस ना? हो, नाही. नाही, मीही मंडळ चालवतो, सो या गोष्टी मला माहित आहेत. मात्र जास्त सो असं एक कोणतरी लागतो जर तुम्हाला पुढे न्यायचं असेल आणि ते सगळ्यांनी पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे की आपण स्वतःच सांभाळून ते तुमच्या 10 जणांचे 11 जणांचं वेळा हे करतात. कधी कधी वाटेल की हिला मी म्हणतो की मला म्हणत असतील याला काय रे नाही, बट जेव्हा तुम्ही कमिटमेंट केलंय, ग्रुप केलंय काहीतरी तुम्हाला, सर एकाला कोणाला तरी तो वाईटपणा घ्यायला लागतो जेव्हा तेव्हा ते तुम्ही चांगलं काहीतरी पुढे करत असतो. आता किती वर्ष झाले, साधारण किती परफॉर्मन्स आजपर्यंत तुम्ही केले असतील ते? आमचे 3 वर्ष झाले. एक 18 ते 20 टोटल 18 ते 20 झाल्यात. त्यातल्या मंगळागौरी साधारण एक 8-10 झाल्यात, आणि डोहाळ जेवण साधारण एक 7-8 झाले. आणि आता लाईन अप पण आहेत. इनफॅक्ट 16ला एक डोहाळ जेवण आहे, आणि 18ला एक मंगळागौर आहे, आणि सप्टेंबर मध्ये परत 3 मंगळागौर प्लॅन आहे. कोणत्या बारसही झालेला आहे. तुम्ही म्हणजे हे ऑर्डर्स घेतात किंवा म्हणजे सुपारी आता मी खरं सांगायचं तर मंगळागौर ही मंगळवारी होते, ओके, पण आमच्याकडे मंगळवार सोडून शनिवार रविवारची सुद्धा ऑर्डर. कारण तिथे वर्किंग लोक असतात, त्यांना मंगळवारचं जमत नाही. म्हणजे मंगळवार 4 तर आहेच आहेत, त्याच्याबरोबर आमचे शनिवार रविवार सुद्धा बुक. हो, पण मग हे कसं जे काय म्हणतात अपार्टमेंट वगैरे असतात असं क्लब हाऊस मध्ये ते आयदर करतात ओके, किंवा मग घरात सुद्धा आम्ही केले. नाही म्हणजे ते अपार्टमेंटचं फंक्शन म्हणून असतं की मोस्टली इंडिव्हिज्युअल असतं. पण लास्ट इयर आम्ही एक महाराष्ट्र मंडळ नॉर्थ साठी सुद्धा केलं होतं. ओके, हा, ते ग्रुपमध्ये होतं, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं तिकडे. सो असेही आम्ही करतो कार्यक्रम, म्हणजे ओपन पब्लिक करतो. बऱ्यापैकी आपलं बऱ्याच अपार्टमेंट्स वगैरे आता महाराष्ट्र सण आता कम्युनिटी म्हणून करायला लागलं. आता गणपती असतील, आता श्रावण मध्ये पण काही तशाही एन्क्वायरीज येतात आम्हाला, म्हणजे आताही आलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या तुमच्या 18-20 जे काही प्रयोग केले असतील त्यातला विस्मरणीय असा विशेष की जिथं मी परफॉर्म केलं आणि ते आपल्या तुमच्या बरोबरच महाराष्ट्रासाठी पण एक अभिमानाची गोष्ट होती असं? ऍक्च्युली असे खरं तर सांगायचं ठरलं तर खूप प्रसंग आहे, पण एक प्रॉमिनंटली सांगायचं तर तो राजभवन मध्ये झालेला प्रसंग. म्हणजे त्या स्पेशली त्या प्रोग्राम नंतरच मी म्हणू शकते की हे आम्ही एवढं एनहान्स जो प्रोग्राम झाला. ओके, राजभवन एक म्हणजे मोठी गोष्ट आहे, मोठा प्लॅन. ऍक्च्युली राजभवनचं एक स्पेशल थिंग अशी होती की मंगळागौर जर सुरू झाली ती 45 मिनिट्स तरी चालते कंटिन्यू. ओके, राजभवन मध्ये आम्हाला टाइम लिमिटेशन होतं, बरोबर, ते आम्ही लिटरली 4.5 मिनिटांमध्ये मंगळागौर प्रेझेंट केलं. आणि मेन एक्सपिरियन्स म्हणजे असं होता की सगळी लोक बघत होती, आणि तो रिस्पेक्ट जो होता, मीन्स आपल्याला माहित नाही लोकांना महाराष्ट्राबद्दल किती माहिती आहे, पण त्यांनी जेव्हा ते कल्चर बघितलं की आम्ही जे अटायर घालून गेलो किंवा जे काही प्रेझेंट केलंय. बरं, मंगळागौर मध्ये भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज आहे की ज्या थोड्या डिफिकल्ट आहेत, आपल्या जसं नॉर्मल व्यक्तीला नाही जमणार. तर त्यांनी ते पण बघितलं की त्याच्यावरती जे रिॲक्शन्स होते लोकांचे ते खूप छान होते. त्या सगळ्या राज्यांमध्ये आमचा जो पोशाख होता म्हणजे तो इतका वेगळा होता की ते सगळेजण आमच्या बरोबर कॅन यू क्लिक फोटो विथ मी, कॅन यू क्लिक फोटो विथ मी. मला वाटतं आपल्या म्हणजे महाराष्ट्राला जर सगळ्यात
चांगलं लागलेलं काहीतरी गोल असेल तर मला वाटतं ते नऊवारी नऊवारी साडी, नथ वगैरे हा जो लुक आहे तो अगदी आहे. म्हणजे दुसऱ्या कोणत्या लोकांना पण कमी लेखत नाहीये, पण जो आपल्याला हा लुक दिला वेगळा आहे किंवा जो मिळालेला आहे त्याच्यासाठी आपण खरंच खूप लकी आहोत त्या खूपच गोष्टीसाठी. खूपच म्हणजे राजभवनमध्ये पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा तुमच्या डोक्यात एक येतं ना, आपण कुठेतरी गेल्यानंतर अरे हे काय, तर आता काय भावना होत्या? माझे तो डोळे भरून आलेले मला आता इथे बोलताना फील होतं, कारण ते सिक्युरिटी चेक होतं आणि मग ते मॅम 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 आणि ते जे आपण म्हणतो ना रिस्पेक्ट, Respect. आणि तो प्लॅटफॉर्म बनलं की आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर नाचणार आहे, कारण तो जो प्लॅटफॉर्म होता तिकडे लिटरली 1000-2000 लोकांची ऑडियन्स होती आणि गव्हर्नर आणि असे मोठे व्यक्ती लोक आले. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला जेव्हा फेलिसिटेट केलं गव्हर्नर आणि सगळ्या ग्रुप सोबत, म्हणजे इनफॅक्ट ढोलताशाचा पण ग्रुप होता तिकडे, आणि अजून 1-2 गोष्टी आम्ही केल्या होत्या, ओवी आणि अजून वासुदेवाचा खेळ वगैरे असं सगळं, तर ते मिळून सगळं 15 मिनिटाचं होतं. तर त्यांच्या बरोबर जेव्हा फोटो काढत होते त्यावेळेला म्हणजे एक ती भावना खूपच म्हणजे भारी होती. एक अभिमानी होता की आपण हो. महाराष्ट्राने जबाबदारी की महाराष्ट्राला आपण रिप्रेझेंट करतो दुसऱ्या देशामध्ये, गावामध्ये. ती मोठी गोष्ट आहे की फक्त प्लॅटफॉर्म मिळून गरजेचं नाही, कारण आपण जे करतोय ते पण तेवढं रिस्पेक्टफुली ते परफॉर्म झालं. आणि त्यालाही खूप कमी वेळ होता खूपच. ते स्किल सेट आहे ना, जर तुम्ही 45 मिनिटाचा इव्हेंट तुम्ही 4.5 मध्ये करत आहात. त्याच्यासाठी हॅट्स ऑफ टू सरोजताई की त्यांनी स्वतः म्हणजे तब्बलजी आणि सगळे करून ते रेकॉर्डिंग करून घेतलं मुंबईला आणि ते आम्हाला पाठवलं, त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस सुरू केली, म्हणजे असं सगळं झालं ते. आणि तिथे एक प्रश्न म्हणजे बरीच लोक विचारत होते जे दुसरे परफॉर्मर्स होते दुसऱ्या स्टेजचे, ते म्हणायचे की तुम्ही एवढं सगळं घालून तुम्ही मॅनेज कसं करताय, कारण फक्त मंगळागौर नुसतं फक्त उभं राहून नाही, perform होतं असं नाही. खूप खेळ खेळायचे असतात आणि प्रॉप्स पण आणि- असतात, लाटणे वगैरे. ते कॉन्स्टंटली ते ऍक्टिव्ह एक्सप्रेशन Correct. ठेवणं आणि ते एन्थुली करणं, तर ते आम्हाला तेच म्हणत होते की तुमची एनर्जी जी लेवल आहे ती कोणीच मॅच नाही करू शकत. आणि कंटिन्युअस 45 मिनिटं चेहऱ्यावर स्माइल स्माईल ठेवून ते तर आहे, कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तेव्हा तुम्हाला ते Enjoy करावंच enjoy- लागतं. तुम्ही एन्जॉय करत असेल तर पुढचे एन्जॉय करतील तुमच्याशी. मग मंगळागौरच की याच्या व्यतिरिक्त अजून काही हा ग्रुप करतो? आम्ही मंगळागौर करतो, आम्ही डोहाळे करतो. आता आमचं सध्या जे आहे ते आता सध्या आम्ही डोहाळे पूर्ण केले, म्हणजे डोहाळेचे भरपूर ऑर्डर्स येतात आम्हाला रेग्युलरली. सखी मंगळागौरचं आमचं मंगळागौर आहेच, डोहाळे आहेच, आणि आम्ही बारसंही केलंय, तर त्याच्याही ऑर्डर्स आम्ही घेतो. आणि पुढे जाऊन आम्ही 75वा वाढदिवस, म्हणजे जे Okay. ज्यांचा वाढदिवस आहे की ज्यांनी 75 वर्ष पूर्ण केले त्यांचा, तर तेही आम्ही प्लॅन करतोय. आणि आमची एक अशी जबरदस्त इच्छा आहे सगळ्यांचीच, माय आणि प्राणांची तर मोठी आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती काहीतरी करायचंय. कारण की हा प्रोग्राम बघतायत आता इंस्टाग्राम मध्ये किंवा युट्यूब मध्ये वगैरे, तुमचं तर पॉडकास्ट होईलच त्याच्यामध्ये. सो त्याच्यानंतर आम्हाला अशी इच्छा आहे की आमचं काहीतरी इंटरनॅशनल लेवलवरती पण आम्ही जाऊन हा प्रोग्राम करायचा इच्छा जबरदस्त आहे. तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि हे नाही, आपली संस्कृती पुढे गेलीच पुढे पाहिजे, आणि त्याच्यात काही हेच नाही. आपण बघतोय की आता US मध्ये वगैरे भरपूर गणेश वगैरे खूप चांगला करतात, पण हा पण प्रोग्राम असा त्या स्तरावरती घेऊन जायचा आमचा खूप इच्छा आहे. थोडं कॉन्ट्रोवर्शियल असेल पण करतात परदेशात वगैरे आपले सण साजरे, हा. पण मला वाटतं आपण त्यांचा जो काही तिथले रूल्स रेग्युलेशन्स किंवा त्यांची जी काय आहे, त्याला आपण फॉलो करणं गरजेचं आहे. आपण नाही, इथं ते जे तर करतो ते असतं. आपण तिथे पाहतो, Correct. कधी कधी ते अतिरेक होतो लोकांना, ते त्यांना ओके. जसं आपल्या इथं आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कोणी काहीतरी केलेलं ते आपल्याला नाही 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 नाही, आमचं अशी इच्छा आहे की आमच्या मराठी माणसांसाठी फक्त तुमच्या याच्यासाठी ना, मी एक जनरल हे सांगितलं की हा, करायला पाहिजे, पण ते Correct. आपली संस्कृतीला कुणी असं नावं ठेवली नाही पाहिजे, नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्रास Correct. झाला. फ्रॉप्स लागतात करेक्ट. जे काही आहे. आता आमचे फ्रॉप्स असतात ते प्रत्येक वेळेस एकीकडे नसतात. मग कधी तू घेऊन जा, कधी तू घेऊन जा, मग आणताना ती तिची जबाबदारी असेल की तुम्ही घेऊन यावं तिथपर्यंत. ओके. आणि मग असे चाललेले असतात. आमच्याकडे फार काही प्रॉप्स नाही बघायला गेलं तर, पण तरी जी काही लागतात ती सगळी आठवणीने घेऊन जाणे आणि ते तिथे प्रेझेंट करणं अच्छा. ही प्रॉपरली प्रत्येकाची जबाबदारी, असं एकावर टाकून ती झालेली नाही. ते आठवण करून देण्याची जबाबदारी यांची. पण मग ही काय म्हणतो आपण, एक
बॅकअप आहे आपल्यासाठी. कोणी काही विसरलं तर तिचा डब्बा तयार असतो. अच्छा. हे घे, आमचा हे जो घाल. हा बॅच आहे तोही अंकिताने बनवला अच्छा, ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे कळशी वापरतो तर कळशीला एक साधारण डेकोरेटिव्ह, कारण का गौरांगीचा तो बिझनेस आहे म्हणजे खणाच्या गोष्टींचा, तर तिने ते असं प्रत्येक अच्छा, जण आपापल्या आपापल्या परीने परीने करून करत काही ना काहीतरी म्हणजे मदत करतच असतं म्हणजे सखी मंगळागौरसाठी. सो आता आपण पुढच्या सेक्शनकडे वळतोय, ज्याचं नाव आहे सांगायचं राहून गेलं. आय वॉन्ट टू से थँक्स टू वैशाली की तिच्यामुळे मी हे ग्रुप केला आणि मला एवढं कळालंय सगळं मराठी सखी मंगळागौरचा प्रोग्राम काय असतो आणि मी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट आहे आणि खूप म्हणजे आणि खूप सगळ्यांना कष्ट thanks घेतले. म्हणणार आहे, कारण की मला ऑफिस कधी-कधी- सांभाळून वगैरे हो. खूपच म्हणजे तुमचं पण माझं तुम्हाला तर- फक्त स्वतःला म्हणू नका. नाही. बाकी मला वाटतं सगळे तुम्हालाच येतील पण पहिलं थँक्यू म्हणजे सरोजताईंना आहे, हो. कारण सरोजताईंना मी फक्त कल्पना सांगितलेली आणि त्याच्यावर म्हणजे त्यांनी अजूनही म्हणजे रात्री 1 वाजता जरी मेसेज आमचा झाला ना तरीही त्या अगदी सतर्क असतात की म्हणजे नाही, मला असं वाटतं कधी कधी, पण त्या म्हणतात नाही, या दिवशी जर का आपल्याला ही गोष्ट करायची आहे तर मग ती करायचीच आहे. मग आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत सुद्धा, आणि दुसरं म्हणजे मधुरा, आम्ही जवळजवळ 3 महिने जी चालू करायच्या आधी आम्ही रोज रात्री म्हणजे मुलं आणि नवरा झोपले रात्री 10-10:30 वाजता की मग आम्ही कॉल्स, आमचे मेसेजेस आणि असं सगळं चालायचं. मग थँक्यू तर म्हणजे आधी सरोजताई आणि मधुरा आणि बाकी मग सगळ्याच सख्या. मी वैशाली ताईलाच थँक्यू म्हणेल की म्हणजे इथे बँगलोरमध्ये आल्यापासून 3-4 महिने माझं असंच होतं, जॉब, घर, दुसरं काहीच नाही. तर त्यांच्यामुळे मला समजलं की असं पण काहीतरी आहे आणि त्यामुळे मग मी ह्या ग्रुपला जॉईन झाले आणि आता खूप छान आणि सगळ्या याच्यात पार्टिसिपेट करत असते. माझं म्हणायचं झालं तर मी मनापासून अगदी थँक्यू म्हणेल अंकिता आणि सुनीतीला, कारण मला ना बाईक चालवायला येत नाही ओके. आणि इथे म्हणजे रोज ऑटो, आपल्याला माहिती इथलं ट्रॅफिक आणि वेळेवर ओला मिळत नाही आणि प्रॅक्टिसला अगदी वेळेत पोहोचायचं असतं. पण माझी आणि माझं म्हणजे आणि रोज मी नवऱ्याला सांगू शकत नाही की मला 7 वाजता प्लीज तुम्ही सोडाल का प्रॅक्टिसला, बिलकुल नाही. तर ते म्हणजे तिथून तर म्हणजे सोडतात कधी ते कधी पण बघणार आहे ते. कधी कधी सोडतात, पण अगदी अंकिता नाहीये किंवा सुनीती नाहीये तर मग ते मला सोडतात. पण अगदी मला त्या अंकिता अगदी स्वतःहून माझ्या गेटवर येऊन थांबणार, मला घेऊन जाणार, म्हणजे परत सोडून. मी मगाशी म्हटलं तसं बोलताना सगळेच बघणार आहेत. हा शेवटचा तर मी सुद्धा नक्कीच वैशाली, सरोजताई आणि मधुरा या तिघींना अगदीच खूप मनापासून थँक्यू म्हणेन. आणि सगळ्यांना जसं वाटतं की नाही इथे काहीतरी झालं पाहिजे, ते आपण आलोय ते, पण कोणीतरी पुढे येऊन तो निर्णय घेऊन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर थँक्यू सो मच वैशाली, सरोजताई आणि मधुरा. श्रावणी संध्याकाळच्या प्रोग्राम मध्ये मधुराने मला इंट्रोड्यूस केला ऍक्च्युली या ग्रुपमध्ये. आणि सांगायचं झालं तर मंगळागौर ची खेळ मी खूप लहानपणापासून खेळले, कारण माझी आई मागच्या 25 वर्षापासून एका मंगळागौरची ग्रुपची आहे आणि ती इंटरनॅशनल लेव्हलला पण गेलेली आहे त्यांचा ग्रुप. तर मग म्हणून मला असं नेहमी कुठेतरी वाटायचं की चला आपण काहीतरी इनहेरिट करूयात. म्हणून थँक्स टू मधुरा, वैशाली आणि ऍक्च्युली सगळ्यांना. मी गौरांगीला तर थँक्यू म्हणेनच, कारण की आज असं होतं की मी अशी साडी घालून आणि मी आले की माझ्याकडे 4 गोष्टी होत्या ज्या मला ठेवायच्या होत्या, मांडायच्या होत्या की हा बाबा आता हे झालंय, पण आता गौरांगी प्लीज पिन लावून दे. आणि कधी कधी असं होतं की आम्ही एकमेकींना ग्रांटेड घेतो, त्याच्यासाठी खरंच सगळ्यांना थँक्यू गौरांगी, थँक्यू वैशाली, थँक्यू प्रणाली. अप्रोच म्हणजे पहिला मधुराने केलेला, बिकॉज मधुरा मी आली, सो थँक्स टू मधुरा, ती आजच नाहीये इथे अवेलेबल. सेकंड गोष्ट, तुम्ही कुणालाही विचारा, मंगळागौरच्या प्रॅक्टिस मध्ये सगळ्यात जास्त त्रास देणारी मीच असते. सो वैशाली अशी व्यक्ती आहे की ती नेहमी ओरडत प्रणाली प्रणाली प्रणाली, आणि म्हणजे मला कधीतरी राहिलं पण तो जातो, म्हणजे असं आणि म्हणजे ती एक आई किंवा एक मोठी बहीण असं तिचं ते इमेज आहे माझ्यासाठी. कसं असतं की कॉर्डिनेशन पण महत्वाचं असतं काही गोष्टींमध्ये, पण ती कॉर्डिनेशन नेहमी मी चुकवते. त्यात अजून एक गोष्ट, आता अपर्णा पण इकडे नाहीये, तर अपर्णा थोडंफार तिकडे लीड घेते, कारण का कसं की एका म्हणजे असं सांगून ठेवलेलं आहे की ती या ह्याच्यामध्ये अपर्णा सगळं, मग जर का विसरायला लागल्या तर अपर्णा लगेचच त्या खेळाचं
आणि मग बाकी सगळ्या जणी 10 जणी हो, त्या म्हणजे खेळात काही करू गोष्टीचं शकतात. lead घेणारे पण काही व्यक्ती आहे की ज्या साईडने ते स्टार्ट करतात तसं मग आम्ही त्यांना फॉलो करतो. अच्छा. मी ऍक्च्युली मी खरं सांगते, जेव्हा मी मला म्हणजे मी वैशालीलाच थँक्स म्हणेन, कारण जेव्हा तिने मला अप्रोच केलं तेव्हा मी जॉब करत होते अगदी आणि अगदी मी बरोबर. तिला म्हटलं, वैशाली हे जर खरंच असेल तर मी जॉब सोडायला तयार आहे. हो हो हे म्हटलं होतं तिने अगदी मला अगदी जॉब करायचा नाही. तू जर अगदी खरं सांगत असेल तर मी जॉब सोडायला तयार आहे. ती म्हणली 100% हे होणार आहे आणि तू हो. माझ्यावर भरोसा ठेव. आणि मी तो जॉब सोडला. आणि ती फक्त एका शब्दाने तिने कॉन्फिडन्स दिला, काही असू दे हे होणार आहे, किती जण असू दे. आणि त्या भरोशावर मी म्हणजे त्याच म्हणून नाही, पण मग मी तो जॉब सोडला आणि मी ह्याच्यासाठी जॉईन झाले. मग त्याच्यानंतर एक मैत्रिणीला मी थँक्स करेन, कारण का हिच्या बरोबर रोज माझा प्रवास असतो. प्रत्येक वेळेस जाताना ही माझी पार्टनर असते, गौरांगी माझी पार्टनर असते. जिथे आम्ही रिक्षा करायची असते, आम्हाला जायचं असतं, यायचं असतं. ट्रिपल सीट जात त्यानंतर आम्ही पूर्ण तयार होऊन जात नाही बऱ्याच वेळेला. तिथे जाऊन आम्हाला तयार व्हायचं असतं. मग कुणी पिन करतंय, कुणी साडीला ऍडजस्ट करतंय. या प्रत्येक गोष्टीत एकूण एक मैत्रिणीने मदत केली आहे. असं नाही की हिने नाही केले किंवा तिने. प्रत्येक जण पुढे येतं, थांब तुला वेळ हवंय का, तू एक काम कर, तू हिची पिन कर, तोपर्यंत मी तिची वेणी घालून देतो. अशा प्रत्येक मुलीचा सहभाग असतो या त्याच्यामध्ये. एक गोष्ट मला शेअर करायची, ह्या वर्षी मला बऱ्याच फिरायचे चान्सेस होते. तर मी म्हटलं माझे अटेंडन्स लागणार नाही, मी येत नाही, मी कॅब घेते. तर मला ग्रुप मधल्या प्रत्येक मुलीचा फोन आला की तुला सोडता येणार नाही, तू सोडायचं नाहीस. हे ऐकायचंच नाही आम्हाला. ही टीम आहे, म्हणजे हे ऑप्शनच नाहीये. ऑप्शन नाहीये तुला. बरं मी वैशालीला फोन केला, वैशाली अगं असं आहे, तुला किती प्रॅक्टिस जमतायत, तेवढ्या प्रॅक्टिस लागेल, आम्ही तुला फोर्स करणार नाही, पण सोडायचं नाही. आणि कोरिओग्राफी सोबत परत ती वर्ड्स कंटिन्यू करणार, परत ती फुंकारचं मध्ये टाकलं. करू शकतो. आता एक आहे आमचा खेळ असा आहे की हटुष्य पानबाई हटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य, बालपण आपलं सजुष्य, नवऱ्याला हटुष्य, बालपण आपलं सजुष्य, गोडतोडे घालुष्य, देवाला नमस्कार करुष्य. खूप छान. आता मला वाटतं एवढे सगळे थँक्यू म्हटलेत. नेक्स्ट टाइम चहाची तरी सोय कराल का? आता सुद्धा मिळेल. सिंपल खेळ आहे जो आपण सगळेजण खेळतो, एकमेकाकडे बोट दाखवणे. आपल्या सगळ्यांना सहज येतो, लहानपणापासून नॅचरल एका वाटतं. वर्षी असताना करू शकतो. हो हो ते आता कळेल तुमचं एकमत किती होतं त्याच्यावर बघायचं. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, फक्त नाव घेतलं तरी चालेल पण बोट टाकू. मला बऱ्यापैकी उत्तर मिळाले त्यात, तरी पण आता त्याला सगळे सहमत आहेत का नाही ते बघूया. प्रॅक्टिसला सर्वात उशिरा येणारी, मेकअपला सर्वात जास्त वेळ लावणारी, तर सगळ्याच असणार तरी पण. रील बनवायला सदैव तत्पर असणारी, रील्स. गौरांगी आणि त्यानंतर अंकिता आणि गौरांगी. आणखीन एकदा करूया ग म्हणणारी. आणखी बऱ्याचदा सध्या मला विचारायचं नाही कारण ते उत्तर आता मला पाठ झालं. ग्रुपचे अनऑफिशियल टीचर. आणि बऱ्याचदा अपर्णा ते घेते. म्हणजे सर्वात इमोशनल, म्हणजे ह्या तुम्ही रडल्यानंतर असं झालं, तुम्ही ओरडल्यानंतर पण रडलं असं नाही पर्सन म्हणून कोण इमोशनल. सुनीती आणि वैशाली सांगू शकतो, त्यांना असं छान पटकन भरून येतं किंवा त्या आम्हाला धरून ठेवतात सगळ्या गोष्टी. डायलॉग डायलॉग स्टेप्स वगैरे. हा म्हणजे ते विसरत नाही, ती राईट टू लेफ्ट करते. त्याला एंटरटेन करण्यासाठी काहीतरी क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह होतं.
ती पहिली बसणारी असते, तिला बघून आम्ही सुरू करणार असतो. पण तिचाच पहिली इकडे होतं आणि आम्ही सगळे इकडे आम्ही बदलतो म्हणजे ते त्याच्यासाठी. बघत असतील ना पाठीमाग त्यांचं लक्ष आहे की नाही, संपर्क असते की नाही. संपर्क ठेवणारी ती. सर्वांना मोटिवेट करणारे. वैशाली. आणि शेवटचा ते पण तुम्हीच असाल तरी चल जमेल ग तुला म्हणणारी. नक्की. पण आणि प्रत्येक वेळेस मला सुनीती पण आहे. हो. म्हणजे मी म्हणजे अगदी मला जर का कधी काही असं वाटलं ना की मी हे नाही करू शकत आहे तर सुनीती मला सांगते नाही जमेल. म्हणजे एक हा कॉन्फिडन्स असतो ना तो बऱ्याचदा असं झालेलं आहे आमच्यामध्ये की हा खूपच. प्रत्येकाला होईल ग कर ग आणि आज हे आणि podcast कुठल्याही साठी वेळ सुद्धा कार्यक्रमामध्ये देणं म्हणजे तिचं असं होतं की मी करते adjust, तुम्ही या. खट्याळ सगळ्यात खट्याळ कोणी ग्रुपमध्ये. हा काहीतरी आगाऊपणा कोणी- हा. अंकिताच. अंकितच. त्याच्या विरुद्ध शांत. शांत मी आहे म्हणून हा जेव्हा बोलायचं म्हणजे तेव्हा जसं- सांगायचं. जसं मानसिक हो, नवीन आहे. आणि गौरांगी पण थोडीफार शांत आहे पण त्यामुळे गौरांगीला सुद्धा थोडंफार शांतच राहायला आवडतं म्हणजे. राहायला आवडतं की ठेवतात शांत. ते ती सांगेल. आज आज हे तर सगळ्यांना सगळ्यांना, सगळ्यांना- सगळ्यांना. सगळे निघा काढा नाही. तशी मी शांत नाहीये, बरं. पण तिथे ग्रुपमध्ये गेल्यावर मला आधी, कारण कसं होतं की काही काही गोष्टी माझ्यासाठी नवीन असतात, मग मी शांत राहते की बघूया सगळे काय बोलतायत, म्हणजे मेजॉरिटीच्या साईडने आपण जायचंय. म्हणजे ते शांत नाहीये तुम्ही हा. ठेवलं. त्यांनी नाही ठेवलंय, माझी मीच आपली. लीडर नेता लीडर नाही नेता. अच्छा नेता अपर्णा असं. हो, अपर्णा म्हणजे ती- बोलणारी. तिचा आवाज एक मग तिचा आवाज हो. एक गप्पा सांग. असा आला की सगळे शांत आणि ऐकायला सुरू. कलाकार. प्रणाली. म्हणजे स्टेप बसवण्यापासून हो. थोडा अंग हलवणं. प्रणाली आणि अंकिता सुद्धा दोघही जण त्या- एक काय सांगते की असं करा. प्रणालीच नाही अंकिता पण. आता हे कलाकार इन सेन्स होतं की तो थोडा एक माहोल बदलतो. हा. ऊर्जा. टीम ऊर्जा सगळे सगळे आईसारखी. सेल्फी क्वीन. हा, ती तुम्ही. हो. 100% अंकिता. आणि शेवटचा डान्स मशीन. त्या डान्स प्रणाली. प्रणाली. आता आपण शेवटाकडे येतो या कार्यक्रमाच्या. तर नवीन लोकांना जर कोणाला कनेक्ट करायचं असेल तुमच्याशी, त्यासाठी आम्ही आमचं इंस्टाग्राम हँडल बनवलंय, तिथे आम्ही फोन नंबर्स वगैरे आहेत वैशालीचे, हा माझा आणि अपर्णाचा नंबर आहे त्याच्यावर. तर तिथून लोक त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतात. म्हणजे खरं सांगायचं का ह्याच्यासाठी रूल वगैरे काही नाही, ज्यावेळी अटीने नियमने काही नाही, फक्त ती उत्साही पाहिजे, हौशी पाहिजे आणि थोडीशी आपल्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून करणारी. की वेळेला हा इंस्टाग्रामवर सखी मंगळागौर ग्रुप आहे. हा सखी मंगळागौर बँगलोर असा हा ग्रुप आहे. त्यांचा इन्स्टा आयडी वगैरे देतोय. कोणाला इच्छा असेल त्यांनी ते कनेक्ट त्याच्यावर या ग्रुप बरोबर जॉईन होऊ शकतात तुम्ही. तर खूप छान, खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि एक गोष्ट मला जी जाणवली मागच्या 30-35 मिनिटांमध्ये की मंगळागौर हा फक्त खेळ नाही, नाही. ती एक ऊर्जा आहे तुमच्यातली, मैत्री दिसते आणि तुमच्यामध्ये जी एक इच्छा आहे की आपली संस्कृती पुढे घेऊन जायची. महाराष्ट्रापासून आता आपण शेकडो 100-800 किलोमीटर प्रत्येकाच्या डिस्टन्स प्रमाणे पण 1000च्या पण असेल एवढ्या लांब तुम्ही संस्कृती जपताय. आणि आपल्या मनामध्ये जो आपल्या मातीचा जो सुगंध आहे किंवा जी बीज आहे ती आपण रोवून ठेवलेत आणि ते जपतायत. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या ग्रुपसाठी शुभेच्छा की तुम्ही आता देशात जो परफॉर्म करताय पुढे जाऊन विदेशातही परफॉर्म करा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काय म्हणतात 7 समुद्रापर्यंत पुढे नेऊन ठेवा. सो सर्वांचे खूप खूप आभार आणि तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद. हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला पण. मला सुद्धा खूप खूप धन्यवाद. हो, आज कारण तुम्ही इथे आलात आणि आज हा पॉडकास्ट आपला होतोय. तुमच्या पॉडकास्टला पण 1 मिलियन वगैरे व्ह्यूज मिळू दे. अगदी अगदी.
परफेक्ट नसतील पण क्षण आपलेच, तुमची आमची आपलीच गोष्ट. बापू ब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे, बापू ब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे, बापू ब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे.